गुड इव्हनिंग ऑल. तर गव्हर्नमेंट इस्टिमेशनच्या लेक्चर्समध्ये आपण आतापर्यंत एस एस आयच्या नोट्स बघितलेल्या आहेत आणि एस एस आयच्या नोट्सपैकी पुढचा पार्ट आपल्याला आता बघायचा आहे. तर त्यामध्ये जसं आता तुम्ही विचारलं की जो काय आपला इन्क्रीज होतो पर्सेंटेज इन्क्रीज स्पेसिफिक एरियाचा, तर तो आपला हा बेसिक वेट जो असतो, समजा हा 2.31 नंबरचा आयटम आहे आणि त्याचा जो बेसिक वेट आहे तो 139 रुपीज आहे. तर ह्या बेसिक वेटवरती तुमचा जो काही इन्क्रीज असतो, आता समजा हे काम तुमचं म्युन्सिपल एरियामध्ये आहे, तर तिथं तुमचं जे काही 5% आहे तर ते तुमचं तिथे ऍड होणार. म्युन्सिपल काउन्सिल एरियामध्ये 4% जे आहे ते तुमचं तिथे ऍड होणार. ठीक आहे. तर समजा तेच काम तुमचं नोटिफाईड ट्रिब्युनल एरियामध्ये असेल तर ते बेसिक वेट वरती वेट अनालिसिस करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, 10% ऍड करायचं आहे. आणि हे सगळे जे इन्क्रीज आहेत ते वेट अनालिसिस करत असताना करायचे आहेत. आणि जे काय मग राहिलेलं वाय शीट वाय कॅल्क्युलेशन असेल, टेस्टिंग चार्जेस असतील, हे सगळं तुमचं रिकॅप शीटमध्ये शो होणार आहे. ओके. जसं की आपण काल इथे हे जीएसटी बघितलं, तर ह्या टोटल वेटमध्ये 1% आपला लेबर सेस ऍड होता. तर तो लेबर सेस वरती आपण इन्क्रीज करत नसतो, त्यामुळे लेबर सेस जो आहे बेसिक वेट मधला तो आधी आपल्याला बाहेर काढावा लागतो आणि मग त्यावरती इन्क्रीज करावा लागतो. त्यानंतर आपण रॉयल्टी कॅल्क्युलेशन बघितलं होतं. त्यामध्ये सँडसाठीचं रॉयल्टी बघितलं होतं. तर सँडसाठीचं रॉयल्टी जी आहे ती आपली 237 रुपये 37 पैसे आहे पर क्युबिक मीटरसाठी. त्यानंतर सँड सोडून इतर जे मटेरियल्स आहेत तर त्या मटेरियलसाठीची जी रॉयल्टी आहे ती आपली 216 रुपये 18 पैसे आहे पर क्युबिक मीटरसाठीची. आणि रॉयल्टी ही फक्त नॅचरल मटेरियलवरती असते, मॅन्युफॅक्चर्ड मटेरियलवरती रॉयल्टी आपल्याला पकडता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही समजा एखाद्या केसमध्ये कॉन्क्रीटमध्ये नॅचरल सँडच्या ऐवजी क्रश सँड वापरणार असाल तर तुम्हाला तिथं जे काही रॉयल्टी आहे त्या सँडवरची ती पकडायची नाही. ठीक आहे. त्यानंतर लीड आणि लिफ्ट. तर जसं मी काल तुम्हाला एक ब्रीफमध्ये दाखवलं होतं की जे काही आपले लीड चार्जेस आहेत ते आपल्याला स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट C1 मधून मिळतात. आता त्यातले स्टेटमेंट सी काय असतं, तर स्टेटमेंट सी मध्ये तुमचं पर ट्रिपचं कॅल्क्युलेशन दिलेलं असतं. जसं की एका ट्रिपसाठी डिझेल किती लागतील, त्या ट्रिपमध्ये लोडिंग आणि लोडिंगसाठी मजदूर किती लागतील, त्यानंतर जे काही मोबाईल ऑइल लागतं, ट्रकचा खर्च आहे, मेंटेनन्स आहे, इतर काही खर्च आहेत त्यामध्ये. तर हे सगळं ऍड करून पर ट्रिपचं म्हणजे एका ट्रिपसाठी पर किलोमीटरसाठी किती खर्च येणार आहे, 10 किलोमीटरसाठी किती खर्च येणार आहे, हे सगळं आपल्याला काय केलेलं असतं इथं दिलेलं असतं स्टेटमेंट सी मध्ये. मग त्या स्टेटमेंट सीच्या बेसिसवरती स्टेटमेंट C1 मध्ये मटेरियल वाईज ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस जे असतात ते चेंज होत असतात. जसं की सिमेंटची डेन्सिटी जास्त आहे, स्टीलची डेन्सिटी जास्त आहे, बिल्डिंग ब्लॉकची डेन्सिटी कमी आहे, रॉकची डेन्सिटी जास्त आहे. तर या डेन्सिटी वाईज किंवा त्याचं व्हॉल्यूम वाईज काय होतं, मटेरियलचे ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस जे आहेत ते चेंज होतात आणि ते आपल्याला बघायला मिळतात स्टेटमेंट C1 मध्ये. मग स्टेटमेंट C1 मध्ये सुद्धा परत दोन टेबल असतात, एक मॅन्युअल लोडिंगचं, एक मशीन लोडिंगचं. आता मॅन्युअल लोडिंग म्हणजे काय, तर जे मटेरियल आपण मॅन्युअली लोड करतोय ट्रकमध्ये किंवा अनलोड करतोय तर त्या मटेरियलला मॅन्युअल लोडिंगचे टेबलमध्ये दिलेलं असतं. जसे की इथं दिलेलं आहे. आता जसं की कॉन्क्रीट ब्लॉक असेल तर ते आपण मॅन्युअली लोड करणार आहे, ब्रिक्स मॅन्युअली लोड करणार आहे, सिमेंटचे बॅग्स असतात ते मॅन्युअली लोड करतो आपण, स्टील मॅन्युअली लोड होतं, टाईल्स मॅन्युअली लोड होतात, त्यानंतर फ्लोरिंग टाईल्स असतील त्या मॅन्युअली लोड होतात. आणि स्टेटमेंट सी मध्ये इथं जर तुम्ही बघितलात, इथे सुद्धा परत मॅन्युअल लोडिंगसाठीचं जे काय
पर ट्रिपचा कॉस्ट आहे, कॉस्ट पर ट्रिप जे इथं आहे ते कॅल्क्युलेट केलं. आता हे कॉस्ट पर ट्रिप काढत असताना ओव्हरहेड चार्जेस, मोबाईल ऑइलची कॉस्ट, क्वांटिटी ऑफ मोबाईल ऑइल, कॉस्ट ऑफ डिझेल, त्यानंतर नंबर ऑफ ट्रिप्स किती होणार आहेत, किलोमीटर डन किती होणार आहे, हे सगळं आपल्याला इथं दिलेलं असतं. तसंच मशीन लोडिंगचा जो एक टेबल असतो, मशीन लोडिंगच्या टेबलमध्ये आपल्याला इथं मशीन लोडिंग सॉरी, जे मटेरियल मशीन आपण लोड करणार आहे ते मटेरियल दिलं असतं, जसं की मॅन्युअल, बिल्डिंग रबिश म्हणजे बिल्डिंग पाडल्यानंतर जे राहतं ते, अर्थ जे माती, मॅन्युअल स्लज, एक्सकॅव्हेटेड रॉक, सोलिंग स्टोन, त्यानंतर सँड, बिलो 40 mm नॉर्मल ब्रिक्स, ब्रिक सायडर ॲग्रिगेट, टिंबर, बिलो 40 mm चे ॲग्रिगेट आणि अबव 40 mm चे ॲग्रिगेट किंवा स्टोन. हे सगळे आपल्याला असे कंपोनंट वाईज दिलेले असतात. आता समजा आपल्याला 5 किलोमीटरचं लीड आहे, तर 5 किलोमीटरवरून येणारं मटेरियल कुठून आहे, होय, 5 किलोमीटरवरून येणारं मटेरियल आहे, तर त्यासाठी लीड चार्ज जो आहे तो आपल्याला 252.22 रुपये पडेल. कशासाठी, मोहनसाठी. पण तोच जर 5 किलोमीटरसाठी जर तुम्ही हे बघितला, एक्सकॅव्हेटेड रॉकसाठी जर बघितला, तर तो त्याचं जे काय कॉस्ट आहे ती जास्त आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे स्टेटमेंट सी आणि स्टेटमेंट सी 1 आपल्याला रेफर करायचे लीड कॅल्क्युलेशन करत असताना. आता ह्या स्टेटमेंट सी 1 मध्ये जे काय कॉस्ट दिलेली आहे त्या कॉस्टमध्ये आपल्याला लोडिंग आणि लोडिंगचे चार्जेस सुद्धा इन्क्लूड असतात. त्यामुळे जे काय कॉस्ट कॅल्क्युलेशन करणार आपण त्यामध्ये लोडिंग आणि लोडिंगचे चार्जेस एक्स्ट्रा पकडण्याची गरज नाही. त्यासोबतच जे काही व्हेकल आहे ते अनलोडिंग केल्यानंतर जे एम्प्टी ट्रॅव्हल रिटर्न ट्रिपसाठीचे सुद्धा इथे कॅल्क्युलेशन पकडलेलं असतात. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला काय करायचे नाही आहेत, रिटर्न ट्रिपचे सुद्धा पैसे कुठे ऍड करायचे नाही आहेत. आणि ह्या जे काय लीड चार्जेस आहेत त्या लीडमध्ये 50 मीटरची लीड, इनिशियल लीड जी आहे ती ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली असते. त्यानंतर हॉटमिक्स किंवा कॉन्क्रीट वर्कचं काम असेल त्यावेळेला तुम्हाला कॉन्क्रीट वर्कच्या कामासाठी मिक्स डिझाईन करून घ्यायचं आहे. M20 ग्रेडच्या अबाव जे कॉन्क्रीट आहे त्या प्रत्येक कॉन्क्रीटसाठी तुम्हाला मिक्स डिझाईन करून घ्यायचं आहे. आणि मिक्स डिझाईन करून घेतल्यानंतर समजा तुम्हाला सिमेंट कन्झम्पशन मध्ये डिफरन्स आला, उदाहरणार्थ स्टँडर्ड सिमेंट कन्झम्पशन जे इथं SSR मध्ये दिलेलं आहे ते सिमेंट कन्झम्पशन आणि तुमच्या मिक्स डिझाईन प्रमाणे आलेलं सिमेंट कन्झम्पशन हे जर पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला त्या पॉझिटिव्ह डिफरन्ससाठी कुठला जो काही मटेरियल मधला चेंज आहे तो दिला जाणार नाही. 5% जास्त आलं किंवा 5% कमी आलं तर तुम्हाला जो काही चेंज आहे तो काही दिला जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे उदाहरण समजा तुम्ही ऍज पर स्टँडर्ड इथे जे स्टँडर्ड दिलेले आहे त्याप्रमाणे तुमचे सिमेंट तुमच्या कॉन्क्रीटमध्ये 8 पोती सिमेंट जाते आणि इथं तुम्ही मिक्स केलेले मिक्स डिझाईन प्रमाणे तुमच्या ह्याच्यामध्ये 9 पोती सिमेंट जाते. तर तुम्हाला ते एक पोतं जे एक्स्ट्रा जाते पर मीटर क्यूबच्या मागं, तर त्या एका पोत्यासाठीचा जो काही रेट आहे तो ऍडिशनल भेटणार नाहीये. त्यानंतर वर्क इन सिव्हर ऍडव्हर्स फाऊल कंडिशन्स, म्हणजे जसे मी तुम्हाला पर्सेंटेज एरिया इन्क्रीज सांगत होतो त्यावेळेला तिथे एक नोट दिली होती की पर्सेंटेज एरिया इन्क्रीज सोडून तुमचं जर काम समजा स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्ये असेल किंवा सिव्हर लाईनचं काम असेल तर तुम्हाला तिथं स्पेसिफिक इन्क्रीज आहे तो भेटतो. पण तो किती भेटतो ते इथं खाली मेन्शन केलेलं आहे.
जसे की आता तुमचं सिव्हर लाईनचं काम चालू आहे, सिव्हर लाईनचं एक्सकॅव्हेशनचं काम, म्हणजे सिव्हर लाईन तुम्हाला एखाद्या ठिकाणी नवीन बसवायची आहे, तर तिथे एक्सकॅव्हेशन करायचं आहे. तर एक्सकॅव्हेशनचा जो रेट असेल, तर त्या रेटमध्ये तुम्हाला 25% इन्क्रीज भेटणार. तर एक काही विचारू शकतो, म्हणजे आता ह्या कंडिशन्स मध्ये जो रेट वाढून भेटतोय स्पेसिफिकली, तो रिस्क जास्त आहे म्हणून भेटतो की लेबर महाग भेटतात ह्या अशा कंडिशन्स मध्ये? दोन्ही नेमकं. गोष्टींसाठी. ओके. तुम्हाला तिथं लेबर लेबर महाग काय आहे, तर लेबरला तिथं तुम्हाला एक तर पीपीई किट्स वगैरे द्यावं लागतील, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स द्यावं लागतील. काही काही केसमध्ये लेबरचे ऍक्सिडेंट सुद्धा होतात. आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो बघा की सिव्हर लाईनचं काम चालू असताना ड्रेनेज मध्ये एखादा माणूस अडकून ऍक्सिडेंट झाले, किंवा काही वेळेला तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय आणि तिथं सिव्हर लाईन आहे आणि त्यामुळे तिथं ऑलरेडी पाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्या पाण्याच्या प्रमाणामध्ये काम तर कोण करायला जात नाही, आणि जरी कोण गेलं तरी पाण्यामुळं आजूबाजूची माती जी आहे ती ढासळण्याचे चान्सेस जास्त असतात, ऍक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ह्या सगळ्या कंडिशन्स कन्सिडर करून त्यांनी तिथं इन्क्रीज दिलेला आहे. ओके सर. इथं त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे फॉल कंडिशन्स. फॉल कंडिशन्स म्हणजे काय, तर अनडिझायरेबल कंडिशन, जिथं आपण काम करण्यासाठी इच्छा नसते आपली, ऍडव्हर्स कंडिशन्स, किंवा जिथं थोडासा डिफिकल्ट कंडिशन्स आहेत काम करण्यासाठी. ठीक आहे. तर हे एक्सकॅव्हेशनच्या बाबतीत झालं. आता जर एक्सकॅव्हेशनचा आपण एखादा आयटम बघितला किंवा लाईनचा, तर हे एक्सकॅव्हेशनच्या बाबतीत 25% मिळते तुम्हाला इन्क्रीज. त्यासोबतच एक्सकॅव्हेशन नंतर ग्राउंड लेवलच्या खालची जे काही काम आहे, जसं की पीसीसी असेल, आरसीसी बेड असेल, तुमचं समजा एखादं तुम्ही ड्रेनेज लाईन बसवायला लागलाय तर त्याच्याखाली तुम्हाला आरसीसी बेड बनवायचं आहे, किंवा गटर बनवायला लागले, तुम्ही आरसीसी गटर बनवायला लागले, तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, एक आरसीसी बेड बनवायचा आहे, आरसीसी वॉल्स असतील, रिटेनिंग वॉल्स असतील, हे सगळे जे काय ग्राउंड लेवलच्या खालची आहे, ते या प्रत्येक कामासाठी तुम्हाला त्या रेटमध्ये 5% इन्क्रीज भेटणार आहे. त्या रेटच्या 5% इन्क्रीज तुम्हाला भेटणार आहे. आणि जे काही तुमची ग्राउंड लेवल आहे त्या ग्राउंड लेवलच्या वरच्या कामांसाठी तुम्हाला कुठला इन्क्रीज जो आहे तो भेटणार नाही. पण हे सगळे इन्क्रीज कधी भेटणार, जेव्हा त्या ठिकाणी खरंच फाऊल कंडिशन्स आहेत, हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय करतील, सर्टिफाय करतील. म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिथे सर्टिफाय करतील, आणि त्याच्यासाठी फॉल कंडिशन्स आहेत ह्याचं प्रायव्हेट अप्रुव्हल कोण देणार, सुपरिटेंडेंट इंजिनियर देणार. ठीक आहे. त्यानंतर टेस्टिंग फॅसिलिटीज. टेस्ट कुठल्याही गव्हर्नमेंटचं काम करत असताना आपल्याला टेस्टिंग करावं लागतं, माहिती आहे. टेस्टिंग का करतात, कोण सांगू शकेल? येस. अभिषेक, शाहू, रोमित. येस. ठीक. कुठलंही गव्हर्नमेंटचं काम करत असताना आपल्याला काय करावं लागतं, की आपण वापरत असलेल्या मटेरियलचे किंवा आपण केलेल्या कामाचे टेस्टिंग रिपोर्ट्सचे आपल्याला बिलासोबत जोडावं लागतात, किंवा बिल जेव्हा आपण मागणी करणार तेव्हा आपल्याला ते टेस्टिंग रिपोर्ट्स द्यावं लागतात. काम एका ठराविक स्टेजेस नंतर आपल्याला ते सबमिट करावं लागत असतं. मग
हे जे टेस्टिंग रिपोर्ट्स आहेत हे कुठल्याही लॅबमध्ये चालत नाहीत. हे आपल्याला काय करावं लागतात, एक तर ISO सर्टिफाईड एनेबल अक्रेडिटेड प्रायव्हेट लॅबमधले लागतात, नाहीतर जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या लॅब्समधले तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट सबमिट करावे लागतात, किंवा जे काय गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचे स्वतःच्या लॅब्स असतील त्या लॅब्समध्ये तुम्हाला ते मटेरियल टेस्ट करावं लागतं. या 3 ठिकाणी तुम्ही मटेरियल टेस्ट करू शकता आणि त्या 3 ठिकाणी टेस्टिंग केलेल्या मटेरियलचे जे काही रिपोर्ट्स आहेत तेच तुमचे गव्हर्नमेंटच्या कामांमध्ये व्हॅलिड राहतात. तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जर ते टेस्टिंग केलात आणि ते जोडलात तर ते चालणार नाही. तुम्हाला ते काय करावं लागेल, ह्या 3 ठिकाणीच कुठं टेस्टिंग करून घ्यावं लागेल. ठीक आहे. एक तर म्हणजे तुमचं एनेबल अक्रेडिटेड लॅब पाहिजेत, म्हणजे प्रायव्हेट लॅब जरी असेल तरी ती एनेबल अक्रेडिटेड पाहिजेत. दुसरी म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही टेस्टिंग करू शकता, आणि तिसरं म्हणजे डिपार्टमेंटच्या लॅबोरेटरीमध्ये करू शकता. त्यानंतर द रेट ऑफ मटेरियल लेबर अँड मशिनरीज आर सेम फॉर ऑल ओव्हर द स्टेट. जसं मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की सगळीकडं हे मटेरियल जे आहे ते कॉमन घेतलेलं असतं, त्याचे वेट जे आहे ते कॉमन घेतलेले असतात. पण जर काय समजा एखाद्या मटेरियलचा वेट जास्त असेल एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये, तर त्या डिस्ट्रिक्टसाठी किंवा त्या मटेरियलसाठी जे रेट आहेत ते वाढवण्याचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर एसीना अथॉरिटी असते. त्याच्यानंतर इन्शुरन्स. ठीक आहे. आता कुठलंही काम करत असताना आपल्याला लेबरचा इन्शुरन्स पकडावा लागतो किंवा लेबरचा इन्शुरन्स काढावा लागतो लेबर सिक्युरिटीसाठी. त्यानंतर मग हे इन्शुरन्सची अमाऊंट किती पकडायची याला सुद्धा एक क्रायटेरिया दिलेला आहे. एक तर म्हणजे तुमचं कामाची व्हॅल्यू जी आहे ती 25 लाख असेल किंवा 25 लाखाच्या आतली असेल तर त्यासाठी तुम्ही कामाच्या व्हॅल्यूच्या 0.5% इन्शुरन्स अमाऊंट पकडायची, आणि कामाची व्हॅल्यू 25 लाखाच्या पुढे असेल तर तुम्हाला 1% इन्शुरन्स अमाऊंट पकडायची. आणि हा इन्शुरन्स कुठे ऍड करायचा आहे तुम्हाला, रिकॅप शीट मध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्लो लिफ्ट, म्हणजे आता ग्राउंड लेवलला काम करत असताना आपल्याला जे कष्ट पडणार आहेत किंवा जेवढे लेबर्स लागणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त लेबर्स हे आपल्याला दुसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती काम करत असताना लागणार आहे. मग हे जे काही लेबरचा एक्स्ट्रा खर्च आहे किंवा जो काही एक्सेस खर्च वाढणार आहे कॉन्ट्रॅक्टरचा, तो कुठं बॅलन्स व्हावा म्हणून काय केलेलं असतं की प्रत्येक मजला वाईज काय केलं असतं, त्यांना मजला वाढ दिली असते, म्हणजे फ्लो लिफ्ट इन्क्रीज दिलेला असतो. मग ग्राउंड फ्लोअरला काम करत असताना तुमचा जो बेसिक वेट आहे किंवा तुम्ही वेट अनालिसिस करून काढलेला जो वेट आहे तोच वेट तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. पण फर्स्ट फ्लोअरला काम करत असताना तुमचा वेट हा 1% वाढवू शकता तुम्ही. सेकंड फ्लोअरला काम करत असताना तोच वेट तुम्ही 2% वाढवू शकता. थर्ड फ्लोअरसाठी 3%, फोर्थ फ्लोअरसाठी 4%, अशी इन्क्रीज तुम्ही प्रत्येक फ्लोअरला एक एक 4%, चौथ्या फ्लोअर पर्यंत करू शकता. पण 5व्या फ्लोअर पासून पुढे तुम्हाला जर काही इन्क्रीज करायचं असेल तर तो इन्क्रीज किती होणार त्याचं पर्सेंटेज जे आहे ते तुमचे एसी ठरवणार. एसी तुमचं काय करतील ते डिसिजन घेतील. समजतंय का हे? हो हो. भूमित, हो सर, हो सर, समजतं. शाहू ऑनलाईन. ओके सर. तुम्ही जर नाव चेंज करू शकाल का? इथून नाही हो, कशात करायचं. मेल आय डी. ठीक आहे. त्यानंतर जसं मी आता ट्रान्सपोर्टेशन चार्जेस तुम्हाला दाखवलं, जो काय स्टेटमेंट सी होता, त्या स्टेटमेंट सी मध्ये आपण जे पर ट्रिपचे बघितले, म्हणजे पर ट्रिप कॉस्ट बघितला, आणि इकडं तुमच्या टेबलमध्ये किलोमीटर सुद्धा दिलेले होते. तर ते किलोमीटर जे आहेत तर ते किलोमीटरचे इंटरवल्स कसे दिलेत,
आपण हे काल सुद्धा आपण डिस्कस केलेले आहे, तरी पण मी तुम्हाला आता थोडं रिवाइज करतो की 10 किलोमीटर पर्यंत प्रत्येक अर्धा किलोमीटरच्या इंटरव्हल तुम्हाला हे वेट दिलेलं असतं. म्हणजे अर्धा किलोमीटरसाठीचा युनिट पर युनिटचा वेट दिलेला असतो. त्यानंतर 10 पासून 15 पर्यंत तुमचा 1-1 किलोमीटरच्या इंटरव्हलला दिलेला असतो. 15 पासून तुमचं 50 पर्यंत आहे ते 5-5 किलोमीटरच्या इंटरव्हलला दिलेलं असतं. आणि 50 पासून तुमचं 100 पर्यंत 10 किलोमीटरच्या इंटरव्हलला. 100 पासून पुढं तुमचं 100 ते 200 हे 25 किलोमीटरच्या इंटरव्हलला असेल. 200 ते 400 100 किलोमीटरच्या इंटरव्हल, 50 किलोमीटरच्या इंटरव्हलला असेल. आणि 400 पासून 1000 पर्यंत तुमचे 100 किलोमीटरच्या इंटरव्हलला असेल. मग आता हे जे इंटरव्हल दिलेत 50 आणि 60 किंवा 25 आणि 30 असे जे इंटरव्हल दिलेले आहेत, समजा ह्याच्या मधल्या कुठल्या तर व्हॅल्यूचा आपल्याला डिस्टन्स आला, समजा माझे साईट इथं आहे आणि इथं कुठं माझं खाण आहे, तर आणि हा डिस्टन्स आहे माझा 43 किलोमीटर. तर मग मी कसं करणार, कारण माझ्याकडचं आहे फक्त 40 आणि 45, बरोबर. मग हे मधल्या कुठल्याही डिस्टन्सचं काढायचं असेल तर आपल्याला इंटरपोलेशन मेथड वापरावं लागेल. लिनियर इंटरपोलेशन मेथड आपल्याला वापरावं लागतं. तर लिनियर इंटरपोलेशन मेथड काय असते, ऐकले, माहित आहे कधी, बघितले तुम्ही? नाही सर. तुम्ही सर्वेचा कंटूर हा पार्ट बघितलाय, कंटुरिंग. हो बघितलंय. कंटुरिंग मध्ये ही तुम्ही मेथड वापरलेली होती. समजा आता मी ब्रिक्स ट्रान्सपोर्ट करतोय आणि ब्रिक्स साठी मला 40 किलोमीटरचं जे काय ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत ते 1813 रुपये 4 पैसे असं आहे. 40 पैसे 4 पैसे, सॉरी, 1813 रुपये. मी हे लिहून ठेवतो. तुम्ही कॅल्क्युलेशन करायसाठी हे लिहून ठेवला तर बरं पडेल. अठराशे तेरा 0 आणि 45 किलोमीटरचा माझा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे पर 1000 नंबर्स साठीचा, तो आहे 2003 रुपये 53 पैसे. 1000 साठी 2003 रुपये 53 पैसे. आता मला काढायचं आहे कशाचं, 43चं काढायचं. 43चं. माझ्याकडे 40चं आहे 1813.04, 45चं आहे 2003.53 आणि 43चं माझ्याकडे काढायचं आहे. आता पहिला मला काय करावं लागेल, 40 आणि 45 यातला डिफरन्स काढावा लागेल. 40 आणि 45 मधला डिफरन्स किती येतो, 5 किलोमीटर. म्हणजे मला 5 किलोमीटर डिफरन्स, 5 किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी किंवा डिफरन्ससाठी वेटमध्ये किती फरक पडतोय हा सुद्धा काढावा लागेल. 5 किलोमीटरसाठी किती फरक पडतोय, ब्रॅकेटमध्ये 2003.53 वजा 1813.04, किती फरक पडतोय मला, 1813, 210 रुपये, 210 रुपये 49 पैसे. तर 190 रुपये
49 पैसे. ₹190.49. तर एवढा माझा 5 किलोमीटरचा डिफरन्स आहे. 5 किलोमीटरच्या डिफरन्स मध्ये माझा एवढा कॉस्ट मध्ये फरक पडतोय. मग मला 2 किलोमीटर पुढे 3 किलोमीटर पुढे जायचंय. मग मी काय करेल, पहिला 1 किलोमीटरसाठीचा डिफरन्स काढेल, भागिले 5 गुणिले 3 किलोमीटर पुढे जायचंय ना मला. तर मला ते राहिलेलं 40 ते 43 मध्ये किती ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे, म्हणजे 3 किलोमीटर करायचं आहे. तर त्यासाठी जर मला कॉस्ट भेटेल ही भागिले 5 गुणिले 3 ₹114.294. ठीक आहे, हे 3 किलोमीटरसाठीच झालं. आणि मग मी ह्या 40 किलोमीटरचं जे रेट आहे 1813.04 हे जर ऍड केलं तर मला काय भेटेल, ₹1927.33 इतका रेट भेटेल माझा 43 किलोमीटरसाठीचा. मग आता हे एक्सेल मध्ये फॉर्म्युल्यामध्ये टाकताना कसं टाकायचं, तर इज इक्वल टू ब्रॅकेट 2003.53 वजा 1813.04 ब्रॅकेट कम्प्लीट भागिले दोन्ही मधला डिफरन्स किती आहे, 40 आणि 43 मधला 5 गुणिले 3 गुणिले 3 प्लस 40ची अमाऊंट किती आहे, 1813.04 म्हणजे माझं येईल 1927.33. आता हे बरोबर आलंय की नाही कॅल्क्युलेशन हे बघायचं असेल तर ही जी अमाऊंट आहे, हे डिस्टन्स तुमचं 40 आणि 45च्या मध्ये आहे म्हटल्यानंतर हे अमाऊंट सुद्धा ही तुमची 40ची अमाऊंट आणि 45ची अमाऊंट या दोन्हीच्या मध्ये चालली पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला क्रॉस चेक करता येतं. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन समजलं? हो सर. हो सर. हे जर स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. केलंय सर, नोट केलंय सर. घेतलंय ना? आता तुम्ही जेव्हा बिटुमिनस ट्रान्सपोर्टेशन करताय किंवा आरसीसी ह्यूम पाईप ट्रान्सपोर्टेशन करताय आणि तुम्हाला काही टोल वगैरे भरावं लागतात, गव्हर्नमेंट रोडवरनं तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असताना तुम्हाला टोल भरावं लागतात. मग हे टोलचे पैसे सुद्धा काय होतात की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडनं तुम्हाला पे केले जाऊ शकतात. पण ते पे करण्यासाठी तुम्हाला 2 कंडिशन्स मध्ये ट्रान्सपोर्टेशन करणं गरजेचं आहे. एक तर म्हणजे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करत असलेला जो रूट आहे तो रूट हा शॉर्टेस्ट डिस्टन्स असला पाहिजे, त्याच्यापेक्षा लहान रूट कुठला नसला पाहिजे ज्याच्यावरनं तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकताय असा. त्यानंतर तुम्ही जिथं जिथं टोल भरलाय त्या सगळ्या टोल नाक्यांची जी रिसिट आहे ती तुम्हाला गव्हर्नमेंटला सबमिट करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला जे काय ज्या टोलचे पैसे आहेत ते दिले जातील. आता SSR बनवत असताना जर तुम्ही बघितलात तर हा SSR 2022-23 साली बनलेला आहे. आणि त्याच्यानंतर समजा काही एखादा मटेरियल आला असेल मार्केटमध्ये, नवीन मटेरियल जसे की आता फायबरच्या स्टील बार्स आलेत. ठीक आहे, तर फायबरचे स्टील बार्स आलेत किंवा त्याच्यामध्ये समजा काही फायबर इन्फोर्स्ड कॉन्क्रीट करायचं तुम्हाला आणि फायबर यामध्ये ऍड नाहीये किंवा फायबर इन्फोर्स्ड कॉन्क्रीटचा कॉस्ट तुम्हाला ह्यामध्ये ऍड नाहीये. तर अशा पद्धतीनं जे काही नवीन मटेरियल आहे जे SSR मध्ये इन्क्लूड नाहीये ते मटेरियलचं जे रेट आहे ते रेट तुम्हाला SSR मध्ये ऍड करण्याची अथॉरिटी जी आहे किंवा ऍड
तुम्ही तो वेट अडॉप्ट करू शकता एस्टिमेट मध्ये. पण ते करण्यासाठी तुम्हाला जे काही एसी आहेत तुमचे, त्या एसीची परमिशन घ्यावं लागेल आधी. ठीक आहे. तुम्ही काम करत असताना समजा तुम्हाला गार्डनचं एखादं काम करायचं आहे, आणि त्या गार्डनचं काम करत असताना तुम्हाला जे गार्डनचे आयटम्स आहेत, ते आयटम हे गार्डनच्या विंग्स मध्ये म्हणजे SSR ऑफ पार्क्स अँड गार्डन विंग्स मधूनच तुम्हाला ते आयटम घ्यायचे आहेत. तुम्ही एखादं सीडी वर्कचं काम करत असाल, आणि सीडी वर्कचं काम करत असताना तुम्हाला एक्सकर्शनचा आयटम, फाउंडेशनचा आयटम, मॅशनरी वर्कचा आयटम, हे सगळे जे आयटम आहेत ते बिल्डिंग सेक्शन मधून घ्यायचे. जे रिस्पेक्टिव्ह बिल्डिंग सेक्शन जो आहे, त्या बिल्डिंग सेक्शन मधून तुम्हाला हे सगळे आयटमचे, सॉरी, हे जे सगळे आयटम आहेत ते सिलेक्ट करायचे. ठीक आहे. तर गार्डन विंग्स म्हणजे नेमकं ह्याच शीटमध्ये मेन्शन आहे असं म्हणताय का तुम्ही? नाही नाही, तो वेगळा. तो SSR सेपरेट SSR असेल का? त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे तो आपला इथं जे एक्सकॅव्हेशन पकडले, म्हणजे आता पण आपण जे एक्सकॅव्हेशनचे आयटम बघितले मगाशी, तर ते एक्सकॅव्हेशनच्या आयटम मध्ये एक्सकॅव्हेशन हे मशिनरीनं केलेलं आहे असं कन्सिडर केलेलं आहे. मग अशा काही केसेस असतात जिथं तुमच्या मशिनरीत जाऊ शकत नाही. एखादा छोटासा बोर असतो, तिथं तुम्हाला पेविंग ब्लॉक बसवायचे, तिथं तुम्हाला एक्सकॅव्हेशन करायचं, तिथं तुम्हाला पाईपलाईन करायची आहे. अशा ठिकाणी जिथे मशिनरीत जाऊ शकत नाहीत, पोचू शकत नाहीत, तिथं तुम्हाला मॅन्युअल एक्सकॅव्हेशन करण्याची परमिशन आहे. पण ती परमिशन सुद्धा, किंवा मॅन्युअल एक्सकॅव्हेशन करू शकताय, तर तिथं तुम्हाला आधी एसीची परमिशन घ्यावं लागेल की मॅन्युअल एक्सकॅव्हेशन आम्ही इथं करू शकतो का, आणि करायचं असेल तर मग त्यासाठी जे वेट आहेत ते सुद्धा मग तुम्हाला तिथं चेंज होऊन मिळू शकतात. आता काही कामं असतात जी हाईट वरती असतात, जसं की पेंटिंग, प्लास्टर, एक्सटर्नल प्लास्टर असेल, प्लंबिंग वर्क असेल, ठीक आहे, काही ग्लास वर्क असेल, हाईट वरचं एक्सटर्नल फेसेसचं सांगतो मी. तर एक्सटर्नल फेसेसला काम करत असताना आपल्याला पायाड उभा करावा लागतो, स्कॅफोल्डिंग उभा करावा लागतो. तर स्कॅफोल्डिंग साठीचा खर्च जो आहे, तो खर्च रिकव्हर करण्यासाठी तुम्ही SSR एस्टिमेट बनवत असताना स्कॅफोल्डिंग साठीचा वेगळा आयटम कन्सिडर करू शकताय. किंवा तुमच्या ज्या आयटमला स्कॅफोल्डिंग लागणार आहे, जसं की प्लास्टरिंगसाठी स्कॅफोल्डिंग लागणार आहे, पेंटिंगसाठी स्कॅफोल्डिंग लागणार आहे, तर त्याच्या आयटम मध्ये त्या आयटमचा जो रेट आहे तो 1% तुम्ही वाढवू शकताय. मग तुम्ही दोन्ही पण तुम्हाला मिळू शकता का, आता नाही. म्हणजे तुम्ही एक स्कॅफोल्डिंगचा वेगळा आयटम सुद्धा कन्सिडर केलाय आणि इकडे रेट सुद्धा वाढवलाय, तर असं नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागेल की कुठल्या दोन्हीपैकी एक कुठलं पण घेता येईल. एक तर तुम्ही स्कॅफोल्डिंगचा वेगळा आयटम कन्सिडर करा आणि त्याचं वेट अनालिसिस करा, आणि ते वेट अनालिसिस आधी एसइन कडून अप्रूव्ह करून घ्या. किंवा ज्या आयटमला तुम्हाला स्कॅफोल्डिंग लागणार आहे त्या आयटमचा वेट हा 1% वाढवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जी काही कामं आपण करत असतोय, कॉन्क्रीट वर्कची, ब्रिक वर्कची, प्लास्टरिंगची, त्याला प्रत्येकाला क्युरिंग करावं लागतंय. मग SSR मध्ये जे काही आयटम आहेत ज्याला क्युरिंग करायचं आहे, त्या सगळ्या आयटमला नॉर्मल क्युरिंग जी आहे, ते नॉर्मल क्युरिंग सिस्टीम जी आहे ती अडॉप्ट केली असं कन्सिडर केलेलं आहे. पण समजा एखादं काम आहे ते त्याची कॉस्ट आहे 25 करोडच्या वर चालली आहे, तर तिथं तुम्हाला नॉर्मल क्युरिंग सिस्टीम वापरून चालणार नाही. तर तिथं तुम्हाला इंटेलिजंट क्युरिंग सिस्टीम वापरावं लागेल. आणि त्या इंटेलिजंट क्युरिंग साठीचं सेपरेट वेट अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. आणि ते वेट अनालिसिस सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल की एसइन कडून अप्रूव्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे. जर समजा तुमचं एखादा
हायर कॉन्क्रीट ग्रेड तुम्ही डिझाईन केलात, म्हणजे त्या कामासाठी हायर कॉन्क्रीट ग्रेडची तुम्हाला काय काय आवश्यकता आहे. आणि कॉन्क्रीट ग्रेड डिझाईन केल्यानंतर तिथं तुमचं सिमेंट कन्झम्पशन जे आहे ते जास्तच चाललंय. तर ते सिमेंट कन्झम्पशन म्हणजे त्या एक्स्ट्रा सिमेंट कन्झम्पशनसाठीचा जो रेट आहे तो तुम्हाला एसिन कडून काय करून घेऊ शकता, तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा त्याचा रेट जो आहे तो चेंज करून घेऊ शकता. If higher cement concrete grade is required for any specific work, the rate analysis of the same shall be derived by adding difference in the standard cement consumption in relevant SSR item rate and shall be got approved from the superintending engineer PWD of concerned circle. म्हणजे जो काही स्टँडर्ड सिमेंट कन्झम्पशन आहे त्याच्यापेक्षा किती वाढलंय आणि त्या वाढीव सिमेंट कन्झम्पशनसाठी किती तुमचा खर्च वाढायला लागलाय, हे सगळं वेट अनालिसिस करून तुम्हाला ते एसिन कडून काय करून घ्यायचंय, पण अप्रुव्हल करून घ्यायचंय. फॉर डीप फाउंडेशन वर्क, इफ नॉट फाउंड if found necessary, additional deep work charges shall be sanctioned from chief engineer. म्हणजे आपण एस्टिमेट बनवत असताना एक ठराविक डेप्थ पर्यंतचं डीप फाउंडेशन कन्सिडर केले. समजा एक 15 मीटरची पाईप किंवा 10 मीटरची पाईप तुम्ही कन्सिडर केली आणि तिथं तुम्हाला 12 मीटरची किंवा 15 मीटरची पाईप काढावी लागली, तर जो काय एक्स्ट्रा डीप वर्क केले तुम्ही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करू शकता, ऍडिशनल डीप वर्क चार्जेस तुम्हाला भेटू शकतात. पण ते कोण सँक्शन करणार आहे, तर तुमचे चीफ इंजिनियर सँक्शन करणार आहे. फॉर प्रिपरेशन ऑफ डिटेल्ड एस्टिमेट द प्लॅन for preparation of estimate the detailed plans civil or electrical shall be finalized with the consent user department. म्हणजे काय, तर समजा आता तुम्ही एखाद्या शाळेचे डिझाईन करताय किंवा एखाद्या आरोग्य केंद्राचं डिझाईन करायला लागले, प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही डिझाईन केलेत आणि ते बांधायचे तुम्हाला एखाद्या गावामध्ये, पण तिथं ते यूज करणारे डिपार्टमेंट कुठला आहे, तर आरोग्य विभाग आहे. त्याचं डिझाईन तुम्ही तुमच्या बांधकाम विभागाच्या हिशोबाने तुम्ही केलं आणि ते त्यांना फिजिबलच नसेल किंवा ते त्यांना युजेबल नसेल, तर ते इमारत ही वर्केबल होणार नाही किंवा वर्क होणार नाही तिथं. त्यामुळे तुम्हाला कुठलेही इस्टिमेट बनवत असताना तुमचा जो प्लॅन आहे तो प्लॅन आधी युजर डिपार्टमेंट कडून त्याचं अप्रुव्हल घ्यायचं आहे किंवा सँक्शन घ्यायचं आहे. तुमचं बिल्डिंग डिपार्टमेंटचं तर सँक्शन असेलच, पण युजर डिपार्टमेंट सुद्धा त्यामध्ये कन्सर्न घ्यायचं आहे की तुम्हाला इथं एवढा स्पेस दिलेला आहे, तो स्पेस व्यवस्थित आहे का, आणि तिथं अजून त्या फॅसिलिटीज तिथं हव्या असतील तर त्या सुद्धा ऍड करता यावेत, म्हणून एस्टिमेट बनवत असताना त्यांचा सुद्धा रेग्युलर कन्सेंट घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ते फायनल एस्टिमेट बनवायचं आहे. While preparing estimate, if the item of debottlenecking is necessary in estimate, proper item must be included and verified by the concerned technical sanction authority. म्हणजे काही ठिकाणी डिबॉटलिंगचा आयटम घेतला असेल तर तो खरंच तिथं गरजेचा आहे का, हे हे टेक्निकल अथॉरिटीने काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आणि घेतला असेल, गरजेचं असेल, तर त्या आयटमचं सुद्धा काय करायचं, तुम्हाला सेपरेट रेट अनालिसिस करायचं. सॉरी, समजा स्पेशल टाईपचं काय तुम्ही डिवॉटरिंग सिस्टीम तुम्ही वापरणार असाल तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट रेट अनालिसिस करायचं आणि ते परत सुपरिटेंडिंग इंजिनियरकडनं अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता एस्टिमेट बनवत असताना तुम्ही क्वारी, आता लीड चार्ट तुम्ही बघितला तर लीड चार्टसाठी तुम्ही क्वारी आणि तुमच्या साईडचं डिस्टन्स कन्सिडर करणार आहे. मग हे डिस्टन्स किती आहे, त्यानंतर त्या क्वारीवरती तेवढं सफिशियंट क्वांटिटीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे का नाही, त्यानंतर त्या क्वारीवरती अवेलेबल असलेलं मटेरियल आपल्या कामासाठी युजेबल किंवा त्या क्वालिटीचं आहे का नाही, हे सगळं व्हेरीफाय करण्याचं काम कुणाचं असते, तर त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं असते, ज्यांच्या अंडर हे काम आहे. समजा तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फेल गेले किंवा त्यांनी ते व्यवस्थितपणे पडताळलं नाही, तर काम चालू झाल्यानंतर जर समजा कॉन्ट्रॅक्टरला काय अडचण आली तर ते डिपार्टमेंटचा फेल्युअर मानलं जाईल. म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने हे सगळं
केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे की तिथं तेवढा क्वालिटीचं तेवढा क्वांटिटीचं आणि जे डिस्टन्स आहे ते एक्झॅक्टली तेवढंच आहे का नाही हे सगळं चेक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही एस्टिमेटमध्ये SSR मध्ये जर एक्सकॅव्हेशनचे आयटम बघितला तर एक्सकॅव्हेशनचे आयटम हे तुम्हाला 1.5 मीटर, 0 ते 1.5 मीटर, 1.5 मीटर ते 3 मीटर अशा कॅटेगरीमध्ये बघायला मिळतील. समजा उदाहरणार्थ एक्सकॅव्हेशन ऑफ हार्ड बोर डेप्थ 0 to 1.5 मीटर असं डिस्क्रिप्शन एक असेल आणि सेम आयटम खाली असेल एक्सकॅव्हेशन ऑफ हार्ड बोर 1.5 मीटर टू 3 मीटर असं एक असेल. म्हणजे जे एक्सकॅव्हेशन आहे ते 1.5 मीटरच्या स्टेजेसमध्ये केलं जात आहे आणि त्या स्टेजेसमध्ये तुमचं जे काय वेट आहे ते वाढत असतात. समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जो वेट आहे तो एक्सकॅव्हेशन आहे ते 1.5 मीटरपेक्षा जास्त करावं लागलं, 3 मीटरपेक्षा जास्त करावं लागलं, समजा 4.5 मीटर करावं लागलं किंवा 4 मीटर करावं लागलं, तर तुम्हाला किती इन्क्रीज द्यायचा आहे तर तो इन्क्रीज किती द्यायचा हे इथे ऍड केलेलं आहे. म्हणजे अशा स्टेजेस वाढवण्याऐवजी त्यांनी काय केलं की इन्क्रीज दिला डायरेक्टली 3 मीटरच्या पुढे गेलं, 3 मीटर ते 4.5 मीटरच्या आतमध्ये काम असेल तर तुमचं 20% इन्क्रीज भेटणार आहे नॉर्मल वेटवरती. 4.5 मीटर ते 6 मीटर असेल तर 30% इन्क्रीज भेटणार आहे आणि 6 मीटरच्या पुढे असेल तर मग ते सुपरिटेंडेंट इंजिनियर जे असतील ते डिसाईड करतील की किती पर्सेंट इन्क्रीज द्यायचं आहे. ओके. आता स्काडाची सिस्टीम हे समजलं का तुम्हाला एक्सकॅव्हेशनचं? हो सर. आता स्काडा सिस्टीम, आता कुठल्याही गव्हर्नमेंटचं काम करत असताना त्यामध्ये जे मटेरियल आहे जसं की कॉन्क्रीट असेल, बिटुमिनस असेल, हे तुमच्या प्लांटवरनं येणार आहे बरोबर. आणि ते प्लांटवरून येताना त्याची क्वालिटी मेंटेन होणं गरजेचं आहे किंवा त्याची क्वांटिटी मेंटेन होणं गरजेचं आहे. मग हे सगळं मॉनिटर करण्यासाठी जी सिस्टीम आहे त्याला स्काडा म्हणतात. मग ह्या सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय स्काडाचा तर सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ऍक्विजिशन. मग हे नक्की वर्क कसं होत आहे तर तुमची कॉन्क्रीटची आयएमसीची गाडी असेल किंवा बिट्युमिनसची गाडी असेल तर ती गाडी प्लांटवरून किती वाजता निघली, साईटवरती किती वाजता पोहोचली, ती पोहोचत असताना किती टाइम गेला, त्यानंतर क्वांटिटी किती होती, क्वालिटी काय आहे, हे सगळं मॉनिटर होतं ते स्काडावरून होतं. मग काही काही कामामध्ये ही मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती त्या प्लांटला किंवा ही छोटंसं डिव्हाइस असतं ते आपल्याला त्या मशीनला अटॅच करायचं असतं. मग सॉरी मशीनला म्हणतो त्या आपल्या व्हेकलला अटॅच करायचं असतं. मग छोटे कामं असतात जिथे ही स्काडाची सिस्टीम आपल्याला अडॉप्ट करणं शक्य नसेल तर एस्टिमेट बनवत असतानाच हे स्काडासाठी जे काही वेट गव्हर्नमेंटने ह्या SSR मध्ये ऑलरेडी पुट केलेले आहेत. SSRच्या बेसिक वेटमध्ये स्काडाचे वेट ऑलरेडी ऍड असतात. ठीक आहे. मग हे जे ऍड असलेले वेट आहेत जर तिथं अडॉप्ट करत नसेल आपण तर ते वेट सुद्धा त्या वेट मधून मायनस करावं लागतील आपल्याला बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता कॉन्क्रीटसाठीचा वेट आहे 5,830 रुपये तर त्यामध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट, ओव्हरहेड चार्जेस, तुमचे बेसिक लीड चार्जेस 50 मीटरची, त्यानंतर तुमचं ही स्काडाचे चार्जेस हे सगळं तुमचं ऍड असणार आहे बरोबर. मग त्यामधून जर तुम्ही स्काडा वापरणार नाही तर तुम्हाला स्काडाचे जे पैसे आहेत ते वजा करावे लागतील. पर मीटर क्यूबचे जे स्काडाचे पैसे आहेत ते तुम्हाला वजा करावे लागतील. तसंच बिटुमिनस साठी सुद्धा. मग हे कॉन्क्रीटसाठी किती किती आहे स्काडा तर कॉन्क्रीटच्या कामासाठी 126 रुपये स्काडाची अमाऊंट असते पर मीटर क्यूब साठीची आणि बिटुमिनसच्या कामांसाठी किंवा बिटुमिनस मटेरियलसाठी ही तुमची 63 रुपये असते पर क्युबिक मीटरची. मग ही तुम्हाला काय करायचे वजा करायचे. पण वजा करत असताना सुद्धा तुम्ही तिथे स्काडा अडॉप्ट करणार आहात की नाही करणार आहात आणि करणार नसाल तर हे जे वजा
तुम्हाला अमाऊंट वजा करायची आहे, हे जे सगळ्याचे परमिशन्स किंवा परमिशन जे आहेत त्या तुम्हाला सुपरिटेंडेंट इंजिनियर कडून घ्यावं लागतं, एसिन कडून. ठीक आहे. त्यानंतर डीपीआर बनवत असताना तुम्हाला क्वारी चार्ट त्यासोबत जोडावा लागतो. क्वारी चार्ट मध्ये जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते तुम्हाला ऍड करावं लागतं. त्यानंतर क्वारीज ह्या फिजिकली व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तेवढ्या सफिशियंट क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे ह्याचं डिस्क्लेमर जोडावं लागतं खाली. काही समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही नॅचरल सँड वापरणार नसाल आणि मॅन्युफॅक्चर्ड सँड वापरणार असाल तर तिथं तुम्हाला त्या नॅचरल सँडच्या रिप्लेसमेंटला तुम्ही जी मॅन्युफॅक्चर्ड सँड यूज करताय तर त्या मॅन्युफॅक्चर्ड सँडचा यूज करून जॉब मिक्स बनवून तुम्हाला आधी ट्रायल घ्यावं लागतात की ते कॉन्क्रीट आहे ते त्या कामासाठी फिजिबल आहे का नाही, वर्केबल आहे का नाही, हे जे जॉब मिक्स तुम्हाला टेस्ट करावं लागतं. ठीक आहे. आणि मगच ते तुम्हाला तिथं वापरता येतं साईटवरती. त्यामध्ये काही शंका तुम्हाला? सर हे परत एकदा एक्सप्लेन करा ना. कोणतं? स्काडा आणि पूर्ण बिकॉज स्काडा लाईक फर्स्ट टाइम ऐकलंय मी. सो ऍक्च्युली समजा आता तुमचा हा आरएमसी प्लांट आहे आणि ह्या आरएमसी प्लांटवरून इथं तुमच्या साईटवरती मटेरियल येऊपर्यंत किती डिस्टन्स जाणार आहे हे तुम्हाला मॉनिटर करायचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट अथॉरिटीला मॉनिटर करायचं आहे. मॉनिटर का करावं लागतं हे? तर त्याचे दोन कारण आहेत. एक तर म्हणजे तुमच्या कामामध्ये मटेरियल आहे ते क्वालिटीचं वापरलं गेलं पाहिजे, त्याची क्वालिटी मेंटेन व्हावी, त्याची क्वांटिटी तेवढी मेंटेन व्हावी. बरोबर. बरोबर. तर हे मॉनिटर करण्यासाठी त्या व्हेकलमध्ये जे व्हेकल हे मटेरियल ट्रान्सपोर्ट करणार त्या व्हेकलमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, स्काडाची सिस्टीम जी आहे ते डिव्हाइस जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं, ज्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट तिथं ट्रॅक करू शकेल. पण ओके. छोटं छोटं काम आहे, म्हणजे 7 मीटर क्यूबचं काम आहे, एकच गाडी लागणार आहे तुम्हाला. तर एका गाडीसाठी तुम्ही ती स्काडाची सिस्टीम तिथे इन्स्टॉल करणं किंवा ते बसवणं हे तुम्हाला फिजिबल नसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे की ती इस्टिमेट बनवत असताना तुमच्या कामाची क्वांटिटीचा अंदाज घेऊन तुम्हाला तिथं स्काडा ऍप्लिकेबल होऊ शकते की नाही किंवा तुम्ही वापरू शकताय की नाही हे डिफाईन करून तुम्हाला काय करायचं, इस्टिमेटमध्ये ऑलरेडी ठरवायचं आहे ते वापरणार आहात का नाही. समजा वापरणार नसाल तर तसे परमिशन घ्यायची एसिन कडून की मी स्काडा म्हणजे ह्या कामामध्ये आपल्याला स्काडा वापरता येणं शक्य नाहीये. मग शक्य नाही आहे तर ते जे तुमचं कॉन्क्रीटचा आयटमचा वेट आहे, समजा 5,830 रुपये हा कॉन्क्रीटचा आयटमचा वेट आहे, तर ह्यामध्ये स्काडा सुद्धा इनबिल्ट आहे, स्काडाची अमाऊंट सुद्धा तुमची ऍड आहे. बरोबर. तर जर स्काडा वापरणार नाहीये तर त्या कॉन्ट्रॅक्टरला स्काडाची अमाऊंट का द्यायची? म्हणून ह्या वेटमधून 126 रुपये जो आहे तो तुमचा स्काडा डिडक्ट होतो, मायनस होतो. आणि हे कधी केलं जातं? वेट अनालिसिस करताना केलं जातं. वेट अनालिसिस करताना तुम्हाला डिडक्शन फॉर स्काडा करावं लागतं जर तुम्ही वापरणार नसाल तर. आणि वापरणार असाल तर नो इश्यू, काय तुम्ही आहे सर ते घेऊ शकताय, स्काडाची अमाऊंट तुम्हाला मिळू शकते कॉन्ट्रॅक्टरला. ठीक आहे. मग हे वजा करायचं कॉन्क्रीटसाठी आणि बिटुमिनस साठी किती आहे तुमचं? तर 63 रुपये आहे. ठीक आहे. हे स्काडाचं समजलं? हो हो समजलं. अजून कोणतं समजलं नाही? जॉब मिक्सचं समजलं नाही का? जॉब मिक्स म्हणजे तुमचं ट्रायल मिक्स डिझाईन असतं किंवा ट्रायल मिक्स असतो. आपण मिक्सचर करून बघतो की वर्केबल किती होत आहे, त्याची फ्लुइडिटी किती होते, त्यानंतर काम करताना ते कशा पद्धतीने रिझल्ट दाखवत आहे, लवकर घट्ट होतंय का, सेग्रिगेशन होतंय का. समजा लवकरच घट्ट होत असेल ते क्रस्टॅनवर तर तिथे आपल्याला मग ऍडिशनल केमिकल वापरता येतात, केमिकल वापरावं लागतील. ठीक आहे. किंवा स्विंक जात असेल, त्याला क्रॅक जात असतील त्या कॉन्क्रीटला तर तिथे आपल्याला केमिकल वापरावं लागेल. हे जॉब मिक्स करून बघावं लागतील आपल्याला. डीपीआर मध्ये
तुमचं क्वारी तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी तुमच्या क्वारीला व्हिजिट केली, पण त्याचं कुठल्या रिटर्न मध्ये ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनं दिलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला, की मी स्वतः व्हिजिट केलेली आहे, तिथं ते एवढ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे, त्या क्वालिटीमध्ये अवेलेबल आहे. समजा हे रिटर्न मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी नाही दिलं तर काय होऊ शकतं, जेव्हा क्वालिटी चेक होईल तुमचा, कॉन्ट्रॅक्टर काय करेल, तिथलं सॅम्पल मिक्स जे असेल ते लॅबमध्ये घेऊन जाईल, क्वालिटी चेक होईल, आणि ते जर कॉन्क्रीट आहे किंवा ते जे मटेरियल आहे ते क्वालिटी स्टँडर्ड्स प्रमाणे झालं नसेल तर त्याचा ब्लेम कॉन्ट्रॅक्टरवरती येणार. पण समजा कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केलं असेल आणि त्या क्वारीमधून आलेलं मटेरियलच खराब असेल, त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल जास्त असतील किंवा तिथं असलेले खडीमध्ये वर्ड्स जास्त असतील, तर गव्हर्नमेंटने कंपल्शन केले ना की त्याच कशामधून आणायचं, तुम्ही तेवढंच लीड आम्ही तुम्हाला देणार आहे. तुम्ही जरी 10 किलोमीटर पुढून जरी आणत असला तरी आम्हाला आम्ही जी लीड देणार आहे ती आम्ही ठरवलेला क्वारीपर्यंतच देणार आहे. तिथून पुढची जी लीड आहे ती तुमच्या तुम्ही स्वतः बिअर करायचे. बरोबर आहे. मग गव्हर्नमेंट जर स्वतः कंपल्शन करते तर गव्हर्नमेंटने सुद्धा त्या साईटवरती त्या क्वारीमध्ये जाऊन व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कारण क्वालिटी स्टँडर्ड्स प्रमाणे काम झालं नाही तर अल्टिमेटली जे काही दोष आहेत ते कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत, आणि त्याच्यासाठी मग त्याला पेनल्टी किंवा त्याला ब्लॅकलिस्ट करणं हे काम होऊ शकतं, किंवा ते रेमेडियल मेजर्स घेतले जाऊ शकतात गव्हर्नमेंट कडून. त्यामुळे क्वारी चार्ट सोबत तुम्हाला डिस्क्लेमर सुद्धा जोडणं गरजेचं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला किंवा त्या टेंडर डॉक्युमेंट सोबत. आता समजलं? हो सर. हो. अभिषेक, अनिल, हो सर, रोमी? समजलं. माझा आवाज येतोय? हा, येतोय सर. ओके. मी आज काही थोडंसं डिस्कस करत नाही. मला एका माझ्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. तर उद्या आपण याच्यावर डिस्कशन घेऊयात. हा ओके. चालेल, थोडीशी रिव्हिजन घेऊयात काय असेल काही नाही तर. तोपर्यंत सगळ्यांनी फक्त हे वाचून घ्या आतापर्यंत जे झालंय ते, आणि पॉइंट्स काढा. कारण ओके ओके. हेच आपल्याला प्रत्येक वर्षी बदलणार आहे, म्हणजे थोडेफार बदलणार आहे, जास्त बदलत नाही. काही अमाऊंट बदलू शकतात, काही नियम ऍड होऊ शकतात, पण हे आपल्याला वाचावं लागतं. नवीन एसएसआरला एवढे 5-6 पेजेस वाचले की आपलं एस्टिमेटचं काय चेंजेस करायचे ते परफेक्ट होऊन जातं. ठीक आहे, ओके ओके. भेटूयात मग उद्या. काही असेल सर तर कळवा तसं. येस, थँक्यू सर. ओके ओके. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.